नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा। निवृत्ती उदारा सोपानदेवा। मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी। आद्यत्रय जननी देवांची ये जयांचे केलिया स्मरण। होय सकळ विद्यांचे अधिकरण। तेचे वंदो श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता। जय जय देव निष्कळ स्फुरद मंदानंद बहळ। नित्य निरस्थाखिलमळ मूळभूत। कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विश्वमौली ज्ञानोबाराय सकल ब्रह्मनिष्ठ गुरुजनांच्या अपार अमर्याद असीम परमकृपानुग्रहाने श्री भगवती ज्ञानेश्वरीचा कलशाध्याय अर्थात 18वा अध्याय आणि त्याही अध्यायातील विश्वमौली ज्ञानोबारायांच्या मुखारविंदातून सद्गुरूंच्या विषयी असणारं जे अपरंपरित प्रेम, त्या परमप्रेमाने धारण केलेला शब्दाचा आकार म्हणजे असणारं मंगलाचरण आणि त्या मंगलाचरणाचा आपण यथामती यथावकाश त्यांच्याच परमकृपेने चिंतन विचार करण्याचा प्रयत्न करत आहोत। यापैकी आपण एक 4-5 ओव्यांचा विचार केलेला आहे। 4 ओव्या झालेल्या आहेत। आता 5व्या क्रमांकाची ओवी आपण प्राकृत किंवा संस्कृत वाङ्मयाचं अध्ययन केलं तर बऱ्याच ग्रंथामध्ये मंगलाचरण करण्याचा प्रघात आहे, पण जेवढं मंगलाचरण ज्ञानोबारायांच्या शब्दातून प्रगट झालं असेल तसं मंगलाचरण आपल्याला सहसा वाचण्यामध्ये येत नाही। आणखीन एक मंगलाचरण आपल्याला आपल्या संत वाङ्मयामध्ये बघायला भेटतात, त्यामध्ये शांतीब्रह्म एकनाथ महाराजांची मंगलाचरणं, किंबहुना संपूर्ण अमृतानुभव आणि एकनाथी भागवतातली मंगलाचरणं सारखीच आहे, त्यामध्ये कोणत्याही प्रकारचा भेद नाही। आणि म्हणून आपल्या संप्रदायामध्ये एक मान्यता आहे की ज्ञानोबारायांचाच अवतार म्हणजे शांतीब्रह्म संत श्री एकनाथ महाराज आहे। भाव असा की ज्ञानोबारायांची मंगलाचरणं घ्या किंवा नाथ महाराजांची मंगलाचरणं घ्या, अगदी वेद वाङ्मयाने सुद्धा ज्या ठिकाणी हात टेकावे किंवा मस्तक टेकून नमस्कार करावा इतकी परमकोटीची ही मंगलाचरणं आहे। आणि मग त्या मंगलाचरणाचा आपण कोणत्याही प्रकारचा तळ गाठण्याचा प्रयत्न करू शकत नाही। ज्ञानोबाराय म्हणतात ना, आकाशाला जर आलिंगन द्यायचं असेल तर त्यापेक्षा मोठं व्हावं लागतं, तसं या मंगलाचरणाचा जर आपल्याला विचार करायचा असेल तर त्याहीपेक्षा आपल्याला मोठं व्हावं लागेल। आणि तेवढी पात्रता किंवा योग्यता नसतानाही आपण प्रयत्न करतो, जेवढं आपल्याला शक्य होईल त्यांच्या ते कृपेनं करायचं आहे। ज्ञानोबाराय म्हणतात, राजहंस या पृथ्वी तलावर अत्यंत डौलदार पद्धतीनं चालतो, मग बाकी काही कोणी चालूच नाही का? आपापल्या पद्धतीनं चालण्याचा प्रयत्न करावा। राजहंसाचे चालणे भूतळी झाली या शहाणे, तरी अनेके काय कोणी चालावीचे ना। जेवढं आपल्याला चालता येईल तेवढं चालण्याचा प्रयत्न करूया। 4 ओव्यांचा आपण यथामती विचार केला। आता पुढची 5व्या क्रमांकाची ओवी आहे। जय जय देव निष्कळ स्फुरद मंदानंद बहळ। नित्य निरस्थाखिलमळ मूळभूत। हे श्री गुरु, आपण दिव्य स्वरूपाचे आहात, आपला जय जयकार असो। स्वरूपाने आपण कसे आहात? निष्कळ। निष्कळ शब्दाचा अर्थ होतो अवयवरहित किंवा ज्यांना आपण अखंड असं म्हणतो, ज्या स्वरूपामध्ये कोणत्याही प्रकारचा परिच्छेद निर्माण होऊ शकत नाही त्या स्वरूपाला अखंड असं म्हणतात। आपण पदापदाचा अर्थ बघू, विस्तार पुढे करणारच आहे। अवयव रहित आपण आहात। पुढे स्फुरद मंदानंद बहळ। बहळ म्हणजे पुष्कळ, आनंद म्हणजे पुष्कळ आनंद, आणि अमंद शब्द आहे बरं। स्फुरत असा हलंत त आहे त्यामध्ये, आणि त्या तच्या समोर अमंद असा शब्द आल्यामुळे संधी झाला आणि त्या तचा दंत्य द झाला, म्हणून स्फुरत अमंद। मंद म्हणजे अल्प आणि अमंद म्हणजे व्यापक। भाव असा होईल, व्यापक अशा पुष्कळ आनंदाला स्फुरद्रूप करणारा म्हणजेच प्रगट करणारा। ही प्रगट करणारे आपण आहात, ज्यांच्या स्वरूपाचा विचार केला तर नित्य म्हणजे सदा सर्व काळ, अखिल मळ निरस्त
सगळ्या प्रकारचे दोष ज्यांनी नष्ट केलेले आहेत असे आपण शुद्ध स्वरूप आहात किंवा निर्दोष आहात. आणि जगाचं कारण असणारी माया, त्या मायेचंही अधिष्ठान आपण आहात. ऊर्ध्वमूलम म्हणून आपण मूलभूत आहात, असं या पदाचा सरळ अर्थ आहे. आता स्पष्टीकरण करायचं म्हटलं की चिंतन असं करता येईल, आपण अवयवरहित आहात. ते पंचदशीकारांनी द्वितीय प्रकरणामध्ये याचा विचार केला आहे. पहिल्यांदा सांगत असताना काही भेदाचा विचार आला. प्रामुख्याने आपल्याकडे 11 प्रकारचे भेद मानले जातात. तिसऱ्या तरंगामध्ये 5 प्रकारचे भेद आहेत. द्वितीय तरंगामध्ये 3 प्रकारचे भेद आहेत. आणि शास्त्राचा विचार केला तर आणखीन आपल्याला 3 प्रकारचे भेद सापडतात. थोडासा विस्तार केला की म्हणजे लक्षात येईल. त्या भेदाला परिच्छेद असे म्हणतात. जसं की देश काळ वस्तू भेद म्हटलं की नाही तुकोबरायांनी. देशाचा, कालाचा आणि वस्तूचा परिच्छेद असणं त्यालाही भेद असं म्हणतात. त्यानंतर तिसऱ्या प्रकरणाचा विचार केला, आपल्या विचारसागराच्या तिसऱ्या तरंगाचा, तर त्यामध्ये श्रीगुरूंचं कर्तव्य सांगितलं की जीवाच्या दुःखाला कारण भेद आहे. त्या विचारसागरात एक इमारत आली आहे. सकल दुःखाला कारण शरीर. शरीर असेल तर दुःख असतं, शरीर नसतं की त्या काळामध्ये दुःख नसतं. सुषुप्ती अवस्थेमध्ये शरीर आहे, पण शरीर आहे याची जाणीव नाही. त्यामुळे गाढ झोपेमध्ये मनुष्याला दुःख होत नाही. जागृतीमध्ये कितीही मोठं त्याचं शल्यकर्म होऊ द्या, म्हणजे ऑपरेशन होऊ द्या, त्याचं शरीर कापलेलं असतं, पण जेव्हा त्याला गाढ झोप लागते त्या अवस्थेमध्ये त्याला दुःखाचा विसर पडतो. का? शरीराचा विसर पडलेला आहे म्हणून दुःखाचाही विसर पडतो. आणि म्हणून श्रीगुरूंचं कर्तव्य काय असेल तर या भेदाचं निराकरण करायचं. भाव असा, शरीराच्या दुःखाला कारण शरीर, शरीराला कारण पाप पुण्य किंवा धर्माधर्म, त्या धर्माधर्माला कारण रागद्वेष, रागद्वेषाला कारण अनुकूल प्रतिकूल ज्ञान, अनुकूल प्रतिकूल ज्ञानाला कारण भेद ज्ञान, भेद ज्ञानाला कारण आत्मस्वरूपाचं अज्ञान. आणि मग जे ज्याच्या अज्ञानाने भासतं ते त्याच्याच ज्ञानाने निवृत्त होतं. आत्मस्वरूपाच्या अज्ञानामुळे भेद निर्माण झाला आहे. आणि जोपर्यंत भेद निवृत्त होत नाही तोपर्यंत ती अनिष्ट असणारी दुःख परंपरा पूर्णतया नाहीशी होत नाही. जरी सुषुप्ती अवस्थेमध्ये जीवाचं दुःख नाहीसं झालं तर ते दुःख आत्यंतिक नाशाला प्राप्त नाही होत, त्याची लयरूप निवृत्ती होते. लयरूप निवृत्ती म्हणजे कार्याची कारणात झालेली निवृत्ती, त्याला लयरूप निवृत्ती असं म्हणतात. आणि आत्यंतिक म्हणजे कार्याची कारणासहित पूर्णतया निवृत्ती, त्याला आत्यंतिक निवृत्ती असं म्हणतात. ज्याप्रमाणे एखादा व्यक्ती एखाद्या झाडाला नष्ट करण्याचा प्रयत्न करत असेल आणि त्या प्रयत्नामध्ये तो मुळाचं उच्चाटन न करता वरवर आलेली जर पालवी खुडत असेल तर त्याची ती पालवी खुडणं म्हणजे लयरूप निवृत्ती आहे. आणि मुळासहित असंग शस्त्रेन दृढेन चित्वा असं जर होत असेल तर मग त्याला आत्यंतिक निवृत्ती असं म्हणतात. सगळे माणसं दुःख निवृत्तीचा प्रयत्न करतात, पण दुःखाला कारण जो भेद आहे त्या भेदाचं मात्र निराकरण करत नाही. आणि ते कार्य श्रीगुरूचं आहे. मग त्या श्रीगुरूंचं कर्तव्य सांगितलं की नाही तर 5 प्रकारचा भेद त्यांनी नष्ट करावा. मग तो भेद सांगितला जीवेश्वराचा, म्हणजे जीव ईश्वराचा, जीव जडाचा, त्याच्यानंतर जीव जीवाचा, जड जडाचा आणि जड ईश्वराचा, या 5 प्रकारच्या भेदाचं निराकरण करावं. 9व्या अध्यायामध्ये या भेदाचं निराकरण झालेलं आहे बघा. आदी ब्रह्मा करुणी शेवटी मशक धरुणी, म्हणजे काय? आदी ब्रह्मा म्हणजे ब्रह्मदेव सुरुवातीला घ्यायचा आणि शेवटी सगळ्यात शेवटी चिल्लट घ्यायचं. मुंगी आणि राव म्हटलं की नाही तिथं जीवाचाही भेद गेलेला आहे. किंवा याही ठिकाणी ब्रह्मदेव म्हणजे ईश्वरच आहे. मग ईश्वरापासून तर चिलटापर्यंत माझी समस्त हे जाणवणे स्वरूप माझे जीवेश्वराचा भेद गेला बघा. सजीव निर्जीवने नती इथे जड जीवाचा भेद गेला. किंवा आपले उत्तमत्व नाठवे पुढील योग्यायोग्य नेनवे जीवाजीवाचा भेद गेला आहे.
किंवा सोन याचे निखळ, मेरू येसने ढिसाळ आणि माती येचे डिखळ, सरिसेचे मानी जडाजडाचा भेद गेला आहे. आणि मग बरेच वेद किंवा विद्या विनय संपन्ने ब्राह्मणे गवी हस्तिनी शुनीचैव शुपाकेच पंडिता समदर्शना. मग हा मशक, हा गज, पहिलं इतर हा आत्मज म्हटलं की नाही ना, तरी हे धेनू हे श्वान, एक गुरु एकहीन, हे असो कैसे स्वप्न जागतया. सर्व प्रकारच्या भेदाचं निराकरण करणं हे श्रीगुरूंचं कर्तव्य आहे. देश काळ वस्तू 3 प्रकारचा भेद, आत्ताच प्रतिपादन केलेला 5 प्रकारचा भेद, आणि आणखीन त्यामध्ये पुन्हा 3 प्रकारचा भेद आहे. एक आहे स्वगत भेद, दुसरा आहे सजातीय भेद, आणि तिसरा आहे विजातीय भेद. आता हे भेद जगात आपल्याला सांगता येतात, जगात नाही एखाद्या पदार्थात सुद्धा सांगता येतात. वृक्षस्य स्वगतो भेदो पत्रपुष्पफलादिभिः वृक्षांतरा सजातीयो विजातीय शिलादितः. पंचदशीकाराने एका श्लोकामध्ये 3 प्रकारच्या भेदाचं प्रतिपादन केलेलं आहे. एका वृक्षाचा दुसऱ्या वृक्षाबरोबर असणारा जो भेद आहे त्याला सजातीय भेद असं म्हणतात. आंब्याचे झाडं असतात, पण मग एक देवगिरी नाही, देवगड म्हणतात त्याला. तुम्ही बरेच जागेवर आहात म्हणतात की नाही त्याला, पायरी, बरेच आंब्याचे प्रकार आहे. मग एका वृक्षाचा दुसऱ्या वृक्षाबरोबर असणारा भेद सजातीय, जाती एक आहे पण तरीसुद्धा भेद आहे. एका वृक्षाचा पाषाणादिकाबरोबर असणारा भेद विजातीय भेद, जातीच भिन्न आहे. आणि वृक्षाच्या स्वभावतःमध्ये अंतर्गत असणारा जो भेद, मग झाड असेल तर त्याला फांद्या लागतात, फांद्या असेल तर त्याला पानं लागतात, पानं चांगले लागले की त्याला फुलं लागतात, फुलं लागले की त्याला फळं लागतात, आणि मग ते पिकण्याच्या अगोदर बरेच माणसं तोडून नेतात म्हणजे वृक्षामध्ये असणारा पत्रपुष्पफलादिभिः यांचा जो भेद आहे त्याला स्वगत, स्वतःच्या ठिकाणी असणारा भेद असं म्हणतात. म्हणजे परब्रह्म जे आहे त्याच्या ठिकाणी मात्र कोणताच भेद नाही. एकच वचन आहे शास्त्रातलं, एकमेवाद्वितीयम ब्रह्म. बस एवढ्याच वचनामध्ये 3 प्रकारच्या भेदाचं निराकरण केलेलं आहे. ब्रह्म कसं आहे, एकम एव अद्वितीयम, अद्वितीयम असल्यामुळे विजातीय भेदाचं निराकरण केलं, एव पदाने सजातीय भेदाचं निराकरण केलं, आणि एक या पदाने स्वगत असणाऱ्या भेदाचं निराकरण केलं आहे. म्हणे मग ब्रह्मासारखं दुसरं ब्रह्म नाही का? नाही. म्हणून त्या गोपिका तर त्या अभंगामध्ये सांगतात, याला नाही दुसरा जोडा गे, या भगवंताला दुसरा जोडा नाही, म्हणजे याच्या बरोबरीचं कोणी नाही. म्हणजे गोपिकांचे अभंग दिसताना शब्द सामान्य दिसतात, पण त्यामध्ये किती अर्थ भरलेला आहे. त्या परमात्म स्वरूपाला जाणतात की हा परमात्मा असा आहे की याची बरोबरी करणारा दुसरा कोणी नाही, याला नाही दुसरा जोडा, म्हणजे सजातीय कोणी नाही, म्हणजे तो एकटाच आहे. एकी एकटाचे असोनी एकला, विश्वेश्वाकार होऊन याठेला, जया परिवो तैसाची गमला, नंदनंदनहा अचोज अंबुलावो, ऐशा गवळणी त्या बोलती परस्परी, त्या मच्चित्ताहा मदगत प्राणाहा बोधयंतहा परस्परम. पण मग त्यांचा संवादाचा विषय फार गोड आहे बरं. एक विषय तो सगळ्यांचा हरी, त्याच्या आवडीने आवडी इतरी, चिंतन करायचं आहे परमात्म्याचं, कामधाम सगळं करतात, पण विषय मात्र परमात्म्याचा. त्या जान वेद गर्भीच्या श्रुती रूपेन वे मत प्राप्ती, तै परतल्या म्हणून नेते नेते, माझी सुखसंगती न पवेची. आणि म्हणून वेदाच्या गर्भामध्ये असणाऱ्या श्रुती गोपिकांच्या रूपाने प्रगट झाल्या. जरी त्या गोपिकांच्या रूपाने आल्या तर नारद महर्षी असं म्हणतात, न तत्रापि महात्म्यज्ञान विस्मृतीही. जर मानले तर मग अपवाद येईल. जरी त्या आल्या, त्या गोपिका दिसल्या, सामान्य स्त्रिया सामान्य रूपाने पाहिल्या तर वाटतात, पण त्या मात्र ज्ञान संपन्न असल्यामुळे त्या अनुवाद करतात की परमात्म्याला दुसरा जोडा नाही, म्हणजे सजातीय ब्रह्म नाही, म्हणून सजातीय भेद नाही. माना म्हणे विजातीय भेद, जग विजातीय भेद निर्माण करू शकत नाही. जग मानलं तर व्यावहारिक सत्यता आहे, दृष्टीसृष्टीवादानुसार मानलं तर जगाची प्रातिभासिक सत्ता आहे आणि परब्रह्माची पारमार्थिक सत्ता आहे. सत्ता जर भेद असेल
तर साधक बाधक व्यवहार घडत नाही. साधक बाधक व्यवहार होण्यासाठी समान सत्ता असावी लागते. कल्पना करा, आपल्याला झोपेमध्ये तहान लागली, पाणी कोणतं लागेल? स्वप्नातलंच लागेल. झोपेत तहान लागली म्हणजे स्वप्नात तहान लागली असा अर्थ घ्यायचा. कारण झोपेत जर तहान लागली तर जागा होऊन पाणी प्यावं लागेल, पण स्वप्नात तहान लागली तर स्वप्नातलंच पाणी लागेल. स्वप्नातलं पाणी किंवा स्वप्नात पडलेलं स्वप्न प्रातिभासिक आहे. व्यावहारिक जगतातलं पाणी तिथं उपयोगाचं नाही. का? सत्ता भिन्न आहे. सत्ता भेद असेल तर साधक किंवा बाधक व्यवहार घडत नाही. जगाची आहे व्यावहारिक किंवा खऱ्या अर्थाने प्रातिभासिक सत्ता. प्रतिभास होणं एवढंच त्याचं स्वरूप आहे. प्रातिभासिक असणारं जगत परमात्म स्वरूपामध्ये भेद निर्माण करू शकत नाही. म्हणून विजातीय भेद नाही. मग स्वगत भेद असेल नाही, त्याला अवयवच नाही. जर अवयव असेल किंवा अंश जर असेल तर त्या अवयव संपन्न किंवा सांश असणाऱ्या पदार्थामध्ये स्वगत भेद प्रतिपादन करता येतो. याच्यात अवयव होत नाही. ही अखंड आत्मवस्तू आहे. ज्याप्रमाणे आकाश आहे की नाही पंचमहाभूतापैकी, मग पंचमहाभूतापैकी महाकाश जे आहे ते सुद्धा व्यावहारिक सत्तेतलं आहे. व्यावहारिक सत्तेत असणारं पंचमहाभूतापैकी एक आकाश, जर त्याला अनेक घटांची उपाधी लागली तर घटाकाश हे नाव येतं, हे खरं आहे. पण घटाकाश नाव आलं म्हणजे आकाशाचे तुकडे झाले असं मात्र म्हणता येत नाही. नामरूप संबंध जाती क्रियाभेद हा आकाराशीच प्रवाद वस्तुशी नाही. आकाराला आलेल्या पदार्थाविषयी असं बोलता येतं. नाम आहे, रूप आहे, संबंध आहे, जाती क्रिया किंवा भेद, वा त्याच्यामध्ये भेद प्रतिपादन करता येईल केव्हा? जर ते आकाराला आलं तर. पण हे मात्र असं आहे, अव्यक्त, निराकार, नाही जा आकार असं आहे. आणि म्हणूनच ते निरवयव आहे. निरवयव आहे म्हणून त्याच्यामध्ये स्वगत कोणत्याही प्रकारचं भेद प्रतिपादन करता येत नाही. महाकाश घटाकाशाच्या रूपाने आलं तर पंचमहाभूतापैकी असणारं आकाशसुद्धा भेदाला प्राप्त होत नाही. हा तर पंचमहाभूतांच्याही अतीत आहे, म्हणजे व्यावहारिक सत्तेच्याही अतीत आहे. म्हणून परब्रह्म हे निष्कळ आहे. याचा अर्थ अवयवरहित आहे. आणि परब्रह्म आणि श्री गुरु स्वरूपाने एकच आहेत. म्हणून जय जय देव निष्कळ. आपण अवयवरहित आहात किंवा आपण अद्वितीय स्वरूपाचे आहात म्हणून शब्द वापरला. निष्कळ म्हणजेच अखंड. काल एक शब्द आपण वापरला, चलित चित्त पानतून दिलं. आपण म्हणजे ज्ञानोबाचा शब्द आहे तो. पण ज्यांचं चंचल चित्ताचं प्राशन केल्यामुळे उदर वाढलेला आहे, तर इथे उदर शब्दाचा अर्थ अंतःकरण असा घ्यायचा बरं. तो काल सांगण्यात राहिला आहे. उदर वाढलं म्हणजे शरीराच्या भावनेनं ते उदर वाढलं आहे असा अर्थ नाही घ्यायचा. उदर शब्द हा अंतःकरण या अर्थाने आलेला आहे. तसे आपण निष्कळ आहात म्हणजे अखंड स्वरूपाचे आहात. आपल्यामध्ये परिच्छेद नाही. महाकाशाला घटाची उपाधी लागली तर घटाकाश नाव येतं, पण आकाशामध्ये बदल होत नाही. ज्ञानोबा एक ओवी फार गोड देतात बघा. आता आठवली ना तरी मठी आकाश जैसे मठाकृती अवतरले असे तो भंगलिया जैसे तैसे स्वरूपाची. मठाचा आकार आला तर मठाकाश हे नाव आकाशाला आलं. मठ नष्ट झाला, आकाश नष्ट होत नाही, ते जशास तसं आहे. ज्ञानोबारे तर पुढं असं म्हणता, एखाद्या घटामध्ये आकाश आहे, त्या घटाचा आकार फुटला आणि तिथलं आकाश म्हणे महाकाशाला मिळण्यासाठी रस्त्याने चालू लागलं. ते रस्त्याने चाललं तर महाकाशाला मिळेल, नाही वाटेला लागलं म्हणजे मिळणार नाही. असं होईल का? हा घट जे वेळी फुटे तेथेचे आकाश लागे नीट वाटे, वाटा लागले तरी गगना भेटे, एरवी चुके नाही. ते चुकत नाही. आकाश घटामध्ये असताना सुद्धा महाकाश स्वरूपच आहे. तसं श्री गुरूंचं असणारं स्वरूप जगतामध्ये जरी आलं तरी ते अखंडच आहे. आणि जगताचा लयही झाला तरी ते अखंडच आहे. त्याचं कारण असं आहे, जगत आहे कल्पित, आणि कल्पित पदार्थ कितीही निर्माण झाला तर अधिष्ठानाचे लाभ हानी करत नाही. गुरुवर्य मारुतीबाबा उदाहरण देत असतात. ते एक व्यक्ती असा प्रवासाला निघाला, विचार सागलं उदाहरण देतात बघा बाबा. हे प्रवासाला निघाला आणि तो म्हणजे आश्चर्य पाहिलं म्हणे.
सामान्यपणे एखादी बस असते की नाही, त्या बसमध्ये किती प्रवासी बसू शकतात? दरवाजावर लिहिलेलं असतं बघा, 55 अधिक 11 म्हणजे काय? 55 बसू शकतात आणि 11 मध्यंतरी उभे राहू शकतात, अशी त्यामध्ये संख्या असते बरं लिहिलेली. 55 अधिक 11 हे एस टी महामंडळाचं सांगितलं मी तुम्हाला, हे आपल्या पुण्यातल्या PMTचं वगैरे नाही. त्याच्यामध्ये काय अडचण नाही, कितीही बसू शकतात. ते बसूच देत नाही, उभे राहा म्हणतात. ते त्यांना सांगावं लागून 24ला उभं राहायचं, आता नको, ते उभे करतात आपल्याला. पण मग एका व्यक्तीने अशी बस पाहिली, तो मला मी अशी बस पाहिली त्यामध्ये 1000 माणसं बसलेली होते. बाबा म्हणे 1000 माणसं? हो, बस कल्पित होते. मग कल्पितमध्ये 1000 काय 2000ही बसते, कारण कल्पित असेल तर त्यामध्ये अधिष्ठानाची लाभहानी होत नाही. रज्जूवर सर्प भासला तरी ती रज्जू विषारी होत नाही, आणि पुष्पमाळा जर भासली तरीसुद्धा ती सुगंधित होत नाही. मग सामान्य रज्जू जर कल्पित सर्पाने विषारी, कल्पित पुष्पमाळेने सुगंधित होत नसेल तर हे रज्जूपहित चैतन्य आहे. त्याच्यावर जगताचा कितीही आकार निर्माण झाला तरी त्या आकारा आलिया जयाचे, निराकारपण न वचे, आकारोपी न विसंचे नित्यतागा. किंवा जयाचे आकाराविन असणे, आकारामध्ये खंड होऊ शकतो पण निराकार वस्तूमध्ये खंड होऊ शकत नाही. म्हणून कल्पित पदार्थ अधिष्ठानाची कधीसुद्धा हानी किंवा लाभ करत नाही. यत्र यत अध्यस्तम तत्कृतेन गुणेन वा दोषेन अनुमात्रम अपि न संबध्यते, संबंध होऊ शकत नाही. आणि म्हणून जरी उपाधी आली तरी ती उपाधी आपल्या स्वरूपामध्ये थोडासाही खंड निर्माण करत नाही. म्हणून आपण अवयवरहित, भेदरहित, अखंड स्वरूपाचे आहात. आपला जय जयकार असो. जय जय देव निष्कळ. पुढे शब्द आला आहे स्फुरदमंदानंद बहळ. सगळ्या जीवाला आनंद प्राप्तीची अपेक्षा आहे, सगळ्या जीवांना. ज्या ज्या व्यक्तीला आपल्या जीवनातली अपूर्णता सतावते ते शल्य त्याच्या मनामध्ये उणीवीची जाणीव करून देतं. आणि मग मनुष्याचा स्वभाव असा आहे की ज्याला अपूर्णता जाणवते तो आपल्याला पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो. मनुष्याचा नियम असाच आहे, जर त्याला असं वाटलं की मला सुख मिळत नाही तर तो सुखाचा शोध घेण्याचा प्रयत्न करतो. पण नियम असा आहे की ज्या सुखाचा त्याला शोध घ्यायचा आहे ते सुख हे त्याचं स्वरूप आहे. पण स्वरूपाविषयी जर अज्ञान असेल तर मनुष्य आत पाहत नाही, तो बाहेर शोध घेण्याचा प्रयत्न करतो. नियमच असा आहे, ज्याला आतलं कळालं तो बाहेर पाहत नाही, आणि ज्याला आतलं कळालं नाही तो बाहेर फिरल्याशिवाय राहत नाही. दोन्ही ओव्या आपल्याला देता येईल. जय तैसे आपण पे नाही दिठी, जया ते स्वसुखाचे सदा खरांठे, तयाशीची विषय हे गोमटे आवडते. कुणाला? ज्याला आत्मसुख प्राप्त झालं नाही तो त्या सुखाच्या शोधासाठी बाहेर प्रयत्न करतो. ज्याप्रमाणे एखाद्या मृगाला त्या सुगंधीचा असणारा कस्तुरीचा सुगंध आपल्या जवळच आहे हे जर कळालं नाही तर त्या सुगंधाचा आस्वाद घेण्यासाठी ते बाहेर धाव घेतं. किंवा जवळ असलेलं पाणी त्याला कळत नाही, ते मृगजळाच्या पाठीमागे धावतं. मृगे तृषा पीडिते, मृगाला तहान लागावी तसं जीवाला तहान लागली सुखाची. मृगे तृषा पीडिते, संभ्रमे, मोह निर्माण झाला, मग जवळच पाणी आहे की नाही पण संभ्रमे विसरुणी जळाते, मग तोय बुद्धी, म्हणजे त्या मृगाला जलाची बुद्धी व्हावी आणि त्याने बरडी म्हणजे मृगजळाच्या पाठीमागे धावावं. तसं जीवाला सुखाची अपेक्षा आहे, पण आपल्याच अंतरंगामध्ये सर्व सुखाचे आगर असा आत्मा असताना देखील जर त्याला हे कळालं नाही तर तो मग सुखबुद्धी धारण करून सुखबुद्धी घेतले विषय दुःख त्या विषयाच्या पाठीमागे फिरत असतो. म्हणजे ज्याला आत नाही मिळालं तो बाहेर पळतो, आणि ज्याला आत मिळालं तो बाहेर पाऊलच टाकत नाही. ज्ञानोबा म्हणतात तैसे आत्मसुखोपाईले, जया आपण पेची फावले, तया विषय सहज सांडवले, म्हणो एकाई. त्याच्या अगोदर एक ओवी बघा. ज्ञानोबा म्हणतात की त्याला आत्मसुख मिळाल्यामुळे
बाहेर पाऊल न घाली. रचिला सहजे स्वसुखाचे नि अपारे, सुरवाळलेनी अंतरे, रचिला म्हणून बाहेरे पाऊल न घाली. तो जयाचे आत्मसंतोषी मन राही. ज्याचं अंतकरण आतल्या आनंदाने संपन्न झालं आहे त्याला बाहेर पाऊले टाका वाटत नाही. पुढे सांगू का थोडंसं भाव. ज्याला आत्मसुखाची एकदा वृत्तीला चटक लागली ना तर त्याला पुढे पाठही ऐका वाटत नाही. याचा अर्थ जे येत नाही त्यांचं हे स्वरूप आहे असा अर्थ नका घेऊ बरं. असा अर्थ नका घेऊ. एक भूमिका अशी येते आहे की ज्या भूमिकेमध्ये आता श्रवण करावं, शास्त्राध्ययन करावं हे सुद्धा त्याला आवडत नाही. किंबहुना पुढचा तर भाव असा आहे की अहम ब्रह्मास्मी अहम ब्रह्मास्मी असं म्हणत राहावं. या वृत्तीचंही आलंबन त्यांना कष्टकारक वाटतं. भाव याच अध्यायामध्ये येणार आहे पुढे. भक्तराज अर्जुन पूर्ण ब्रह्मस्वरूपाला प्राप्त झाले आणि झाल्यानंतर देवाचे ते लक्षात आलं. एरवी आपुले करणे सर्वज्ञ काय तो नेणे, परी केले पुसणे याची लागी. आपलं काय केलेलं कर्तव्य कर्म त्या सर्वज्ञ परमात्म्याला कळणार नाही का. पण तरीसुद्धा भगवंतांनी प्रश्न विचारला, अर्जुना अरे जे मी तुला सांगितलं ते तू एकाग्र चित्ताने श्रवण केलं ना, मग सांग बरं तुझ्या जीवनातला मोह नष्ट झाला का मोह तसाच आहे. आता या अर्जुनाचा भाव असा आहे की त्याचा मोह नष्ट झाला. मोहाचं कारण असणारं अज्ञान तेही पूर्ण नष्ट झालं. केव्हा मी एक अर्जुन आहे हाही भाव विसरून गेलेला आहे. अहम ब्रह्म हा सुद्धा भ्रम आहे आणि तो सुद्धा भ्रम ज्या स्वरूपामध्ये पूर्णतया निवृत्त झाला. भगवंताने विचारलं तर ज्ञानोबाला म्हणतात, तो दुःखे देहाची ये सीमे, मी अर्जुन येणे नामे उभा ठेला. अतिशय दुःखाने कष्टाने उत्तर द्यायचं आहे आपल्या श्रीगुरूला. म्हणून मी अर्जुन आहे या भूमिकेवर तो आला. काय उच्च भूमिका असेल. म्हणजे जेथे अहम ब्रह्मास्मी हे सुद्धा विसरावं आहे, हे सुद्धा विसरायचं आहे त्याला. मग तिथं मी देह हे तो धारण करेल का. पूर्ण आनंदाचा असा भाव प्राप्त झाला की मग त्याला श्रवण मनन निधिध्यासन तत्वम पदार्थ शोधन शास्त्राध्ययन हे सुद्धा करावंसं वाटत नाही. असा पूर्ण तो विसरतो. पलालमी व धान्यार्थी त्याच्यात ग्रंथमशेषतः तो सगळ्याचा परित्याग करतो असा अर्थ बरं. पण जरी त्याने पुन्हा चिंतन केलं तर काही वावगं होत नाही. यापर्यंत जावंच लागतं. पण पुन्हा जर तो शास्त्राचं चिंतन करेल तर त्या महापुरुषाला जीवनमुक्तीच्या विलक्षण सुखाचा लाभ प्राप्त होईल. या ओवीचा भाव आपण का सांगितला विस्ताराने की ज्याला आत्मसुख अमर्याद मिळालं तो बाहेर विषया प्राप्तीसाठी प्रयत्न करत नाही. ज्याला मात्र हे मिळत नाही तो बाहेर शोधण्याचा प्रयत्न करतो. आणि मग विचारसागरात प्रक्रिया आलेलीच आहे. मग आपलाच आत्मा आनंदरूप आहे हे नाही कळालं तर मग जीव विषयामध्ये आनंद शोधण्याचा प्रयत्न करतो. आणि मग नुसता शोधला की आनंद मिळतो असं नाही. विषय प्राप्तीचे प्रयत्न करावे लागतात. प्रयत्न करायचं म्हणलं की चित्त चंचल होतं. चंचल चित्त प्रयत्न करतं. प्रारब्ध योगाने त्या विषय प्राप्त होतो. विषय प्राप्त झाला की अंतःकरण स्थिर होतं आणि त्या स्थिर अंतःकरणामध्ये आत्मानंदाचं भान होतं. या सगळ्या गोष्टी सांगताना क्रमाने होतात पण होताना युगपत होतात. विषयाची प्राप्ती, चित्ताची स्थिरता, आत्मानंदाचं भान युगपत होतं आणि जीवाला भ्रम असा होतो की हा आनंद मला विषयातूनच मिळत आहे. वास्तविक तसं नाही होत. आनंद विषयात नाहीच. जर असता तर एका विषयापासून सगळ्यांना सारखाच आनंद झाला असता. होत नाही. स्वभाव आहे. आपल्याला अनुभव हा येतो. जो गुलाबजामुन खाल्ल्यानंतर एखाद्या विद्यार्थ्याला आनंद होतो तोच मधुमेह झालेल्या पुरुषाला होत नाही. का. आनंद पदार्थात नाहीच आहे. म्हणजे विषयात आनंद नाही. आनंद स्वरूप आहे आत्म्याचं. आणि म्हणून शास्त्रकाराने असं म्हटलं आहे, यो वै भूमा तत्सुखम नाल्पी सुखम असते. जे अल्प आहे म्हणजेच ज्याला परिच्छेद आहे. ज्याला परिच्छेद आहे म्हणजे जे अल्प आहे त्याच्यात आनंद नाही. किंवा परिच्छेद लागला की नाश लागलेलाच आहे. आणि जो विनाशी पदार्थ असतो त्यामध्ये आनंद नाही. जो व्यापक आहे अमर्याद स्वरूप आहे त्यामध्ये आनंद आहे.
म्हणजे तुम्ही मनाने सांगतात का? नाही. आनंदाचे 2-3 प्रकार होतात. विषयाचा आनंद अल्प आहे. स्वर्गसुखसुद्धा विषयातला आनंदच आहे. पण खरा आनंद आहे ब्रह्मानंद. ते पंचदशीमध्ये ना 11वं प्रकरण नावच आहे ब्रह्मानंद प्रकरण. खूपच गोड चिंतन आलं आहे बघा त्यामध्ये. जर या ब्रह्मानंदाची प्राप्ती झाली तर त्याच्या जीवनातलं सगळं अनिष्ट निवृत्त होतं. ब्रह्मानंदम प्रवक्ष्यामि पुढे काय, ज्ञाते तस्मिन् शेषतः अहिकामुष्मिकानर्थ व्रातं हित्वा सुखायते ब्रह्मवित् परमाप्नोति शोकं तरति चात्मवित् रसो ब्रह्मरसं लब्ध्वा नंदी भवति नान्यथा. गोड चिंतन केलं बघा. पंचदशीकाराने असं म्हटलं आहे की ब्रह्मस्वरूपाला प्राप्त झाल्यानंतर तो शोकातून तरुण जातो आणि त्याला परिपूर्ण आनंद प्राप्त होतो. त्या आनंद प्राप्तीकरता त्यांनी एक शब्द खूप गोड वापरला आहे बघा. अपरिच्छिन्न निरतिशय सुखवान भवती असा शब्द ठेवला आहे बघा. म्हणजे देशे काळे वेदानुवादा ज्या सुखाची न करवे मर्यादा त्या सुखाची सुखसंपदा मद्भक्त सदा भोगिती. ज्या आनंदाला कोणताच परिच्छेद लागत नाही त्या आनंदाला म्हणतात अपरिच्छिन्न आनंद. आणि ज्या आनंदापेक्षा दुसरा कोणताही अधिक आनंद नाही त्या आनंदाला म्हणतात निरतिशय आनंद. आणि तो आनंद प्राप्त होतो फक्त ब्रह्मस्वरूपाला प्राप्त झाल्यानंतर. जर एखादा सर्व विद्यात पारंगत आहे आणि फक्त ब्रह्मविद्या पारंगत नाही तरी त्याला आनंद मिळणार नाही. ज्ञानोबारे उदाहरण गोड देतात. सगळ्या शास्त्रामध्ये तयार आहे फक्त आत्मज्ञान नाही तर बाकी सगळ्या शास्त्राचा काहीच उपयोग नाही. हा पुढे येणारच आहे. आणि एखादा व्यक्ती ब्रह्मज्ञानाने संपन्न आहे आणि बाकी काहीच कळत नाही तर काहीच फरक पडत नाही. त्याच्याकरता उदाहरण देतात की एखाद्या व्यक्तीकडे संजीवनी मूळ प्राप्त झालं तर इतर त्याला गाळाभर वनस्पतीची काही उपयोगिता नाही. ज्ञानोबा म्हणतात जरी परमाणू एवढे संजीवनी मूळ जोडे तरी बहु काय गाडे भरणे येरे. संजीवनी मूळ मिळालं इतर गाळाभर वनस्पतीची काही आवश्यकता नाही कारण संजीवनी अमर करणारी वनस्पती आहे. तसं ब्रह्मज्ञान प्राप्त झालं आणि बाकी मग कर्मकांड जाणे मुखोद्गत पुराणे ज्योतिषी तो म्हणे तैशीची होय या सगळ्या होय आपण एकदा पाहिल्या होत्या. शिल्पी अति निपुण सुपकर्मी ही प्रवीण विधी आथर्वन हाती आथी कोकी नाही ठेले भारत किरमणी तले आगम आपाविले मूर्त होती नीतिजात सुजे वैद्य कही बुझे काव्य नाटकी दुजे चतुर नाही स्मृतीची चर्चा दंश जाणे गारुडीचा निघंटू प्रज्ञेचा पायकी करी पै व्याकरणी चोखडा तर्की अति गाढा. पण जर आत्मज्ञान नसेल तर बाकी सगळं व्यर्थ आहे. आणि एखाद्याला आत्मज्ञान असेल आणि बाकीचं काही नसेल तरी सार्थक आहे. आणि म्हणून त्यांनी असं म्हटलं आहे की निरतिशय सुखवान भवती. पण हा आनंद अल्प असणाऱ्या संसारात मिळत नाही. यो वै भूमा तत्सुखम नाल्पी सुखम असते सनतकुमार प्राह इवम नारदायाती शोकीने. नारद महर्षी सगळ्यात तयार आहे बघा. पंचदशीकारांनी म्हटलं तिथं नारद महर्षींचे सगळे पुराण सगळे शास्त्र सगळे वेद तयार आहे. पण आत्मस्वरूपाला न जाणल्यामुळे त्यांनासुद्धा दुःख प्राप्त झालं. सपुराण पंचवेदान शास्त्रान विविधानी च ज्ञात्वाप्यनात्मवित्वेन नारदोती सुशोच. नारद महर्षी मात्र अनेक शोकाला प्राप्त झाले. म्हणजे का हो वेदाध्ययन झाल्यानंतर सुद्धा दुःख होतं. म्हणे हो वेदाध्ययनाच्या अगोदर 3 प्रकारचं दुःख असतं आणि शास्त्राचं अध्ययन झालं की दुःख कमी होत नाही एका दुःखाची वाढ होते. आणि कसं काय वेदाभ्यासात परा तापत्रय मात्रेनं शोकिता पश्चात्अभ्यास विस्मार भंग गर्वैश्य शोकिता. चिंतन तिथलं आलेलं आहे. वेदाचं अध्ययन करण्याच्या अगोदर आध्यात्मिक आदिभौतिक आणि आदिदैविक या 3 दुःखाचा संबंध असतो. पण शास्त्राचं जर अध्ययन झालं तर मग शास्त्राची आवृत्ती करावी लागते. आवृत्ती करण्यामध्ये दुःख होतं हे अनुभवाची जोगी नवे बोलायचे. आपल्या सगळ्यांना त्याचा अनुभव आहे. पाठांतर लवकर होतं पण तेवढं मात्र जतन होत नाही. आणि पाठांतर ज्याला चांगलं करायचं आहे ना त्याने अर्थदृष्टीनं पाठांतर करावं. म्हणजे ते जरी विसरलं तर भविष्यात कधी ना कधी त्याचा उपयोग होत असतो. म्हणून तो तुकोबाराचं प्रमाण आहे बघा.
शब्द पुसलेला पुषे अर्थ व्हायचा. हा ज्ञानोबांचीच आहे. अक्षरी पुशिला न पुशे अर्थ जायचा, किंवा अर्थ न जाणता केलेलं पाठांतर व्यर्थ आहे, असंही तुकोबारायचं प्रमाण आहे. बहु केले पाठांतर वर्म राहिले ते दूर. हां, अर्थाशय किंवा अर्थाविन पोथी वाचून काय, नाथ महाराजांचंही प्रमाण आहे. म्हणजे अध्ययन केलं तर त्याला आवृत्ती करावी लागते, आवृत्तीचं दुःख आहे. आवृत्ती केली आणि मग एखाद्याला कीर्तनात विचारलं, सांगा बरं ओवी, आता तो ज्ञानेश्वरी कंठस्थ असतो व्यक्ती, पण जर त्याला ओवी नाही सांगता आली तर मग त्याला किती यातना होत्या. एक तर प्रसिद्धी झालेली असते की यांची खूप तयारी आहे, आणि नाही आठवलं प्रसंगाला तर मग त्याला असं वाटतं यापेक्षा आपण कीर्तनाला नसतो आलो तर बरं झालं. अपमान वाटतो त्याचा. हे विस्मरण आहे की नाही, हे सुद्धा दुःखदायकच आहे. गुरुवारी डॉक्टर बाबा सांगत असतात, एखाद्या व्यक्तीला आठवलं आणि नाही आठवलं तर त्याला काही वाटू नये. का? आठवणं हा धर्मबुद्धीचा आहे आणि न आठवणं हाही धर्मबुद्धीचाच आहे. आपण तादात्म्य करायचं नाही, मोकळं राहायचं. याचा अर्थ अभ्यासच करायचा नाही असा अर्थ. अभ्यासाच्या आवृत्तीमध्ये दुःख आहे, विस्मरणामध्ये सुद्धा दुःख आहे. पण परमात्मा प्राप्तीसाठी ते विसरावं लागतं. बरं, व्यवहारातला हा नियम आहे. व्यवहारात विस्मरण झालं, नाही आठवलं तर मान मिळत नाही, म्हणून दुःख आहे. नाहीतर मग व्युत्पत्ती आघवी विसरीचे तै जवळी का माझी, हे परमात्मा प्राप्तीकरता आवश्यक आहे. 2 दुःख झाले. तिसरं दुःख आहे भंग. भंग कशाला म्हणतात? आपल्यापेक्षा एखादा व्यक्ती जर अधिकाराने मोठा असेल आणि त्याच्यामुळे लोकांमध्ये जर आपला अपमान झाला तर तिरस्कार निर्माण होतो, त्याला म्हणतात भंग. हे अभ्यासू लोकांमध्ये भंग. जर समजा एखादा व्यक्ती मागून आला आपल्या आणि पुढं गेला तर त्याच्याविषयी जी तिरस्कार करण्याची बुद्धी होते की नाही विद्वानाची, त्याला भंग म्हणतात. म्हणजे मला विचारलं नाही त्याने, अहो मी का सामान्य का, त्याची आत्ता संस्था सुटली, मी मोठा आहे, भंग म्हणतात भंग. आणि गर्व कशाला म्हणतात? स्वतःच्या ठिकाणी अधिकता असणं आणि दुसऱ्याच्या ठिकाणी न्यूनता पाहणं, तो कमी आहे, मी मात्र अधिक आहे, याला म्हणतात गर्व. म्हणजे शास्त्राचं अध्ययन केलं तरीसुद्धा दुःख होतं. नारदांना ते दुःख झालं आणि मग सनत कुमारांनी त्याने उपदेश केला, अल्पामध्ये नाल्पे सुखम असती यो वै भूमा तत्सुखम. जो व्यापक आहे त्याच्यामध्येच आनंद आहे, अल्प विषयामध्ये आनंद नाही. म्हणे का? सुखम वैषयिकम शोक सहस्रेणावृतत्वतः दुःखमेवीति मत्वाह नाल्पेसी सुखमित्यसौ. विषयक सुख जे आपल्याला मिळतं ते हजारे शोकाने व्याप्त असतं, आवृत्त असतं. आणि मग ज्याच्यामध्ये हजार असणारे शोक आहेत, दुःख आहेत, अशा दुःखग्रस्त असणाऱ्या सुखाला शहाणे माणसं सुखच म्हणत नाही. काम्यम दुःखैक बीजम काम्यैक दुःखैक बीजम क्षण लव विरसम तच्चिकीर्षन्ति मंदा. तच्चिकीर्षन्ति मंदाहा. याची चिकित्सा करावी. किंवा आकर्षण कोण करत आहे, अपेक्षा कोण करत आहे? मंद पुरुष त्याची अपेक्षा करतात. ते आपण कीर्तनामध्ये उदाहरण सांगत असतो ना, एका व्यक्तीच्या पाठीमागे म्हणे विषारी नाग लागला, वाघ लागला, वाघ. नंतर त्याने विचार केला की उडी मारली पाहिजे. मग एका झाडाची असणारी ती पारंबी खाली आली होती लोंबकळत, त्या पारंबीला धरलं. पण वाघाकडे लक्ष असल्यामुळे आपण विहिरीत जातो हे कळालंच नाही. ते पारंबी ताकद कमी पडल्यामुळे विहिरीच्या त्या काठावरून या काठावर डहुळी ती ठेली, अशीच राहिले. मग आता खाली जावं तर विषारी सर्प आहे, कोरडीच विहीर आहे. अशाही प्रसंगामध्ये ज्या पारंबीला त्याने धरलं त्याला आग्यामोहळ होतं. ते थोडंसं आता माशांचा निद्राभंग झाला, त्या माशा उडाल्या आणि याला चावा घेऊ लागल्या. पाठीमागे वाघ आहे, खाली नाग आहे, वरून आग्यामोहळाच्या माशा चावतात. आणि अशा प्रसंगाला मारुती बाबा सांगत असतात, ते मधमाशाचं पोळं फुटलं आणि त्यातून एक मधाचा खाली एक थेंब पडला, तोही तोंडात नाही, नाकाच्या शेंड्यावर. अशा प्रसंगाला जो त्याला आनंद होतो ना, त्या आनंदाला म्हणतात विषयाचा आनंद. हजारो असणाऱ्या दुःखाने तो आवृत्त आहे, म्हणून शहाणे पुरुष त्याच्यामध्ये रममान होत नाही. ज्ञानोबा म्हणतात, एही संस्पर्श जा भोगा दुःख येऊ नये एवते आद्यंतवंत कोणते नतीश्वरमते बुधाहा. विषयातला आनंद अमंद आहे, अल्प आहे,
आणि जीवाला अपेक्षा कोणती आहे? व्यापक आनंदाची, ब्रह्मानंदाची अपेक्षा आहे. जो आनंद कोणत्याही साधनापासून निर्माण केला जात नाही, साधनजन्य जो आनंद नसतो, त्या आनंदाला ब्रह्मानंद असं म्हणतात. 11व्या प्रकरणामध्ये हे सगळा विचार आलेला आहे. ते सगळं पाहून यावं लागतं म्हणून विचार आपल्यासमोर ठेवला आहे की जो आनंद साधनापासून निर्माण होत नाही, सुषुप्ती अवस्थेतला आनंद आहे की नाही, साधनजन्य अजिबात नाही. हा झोप लागण्यासाठी अंथरूण चांगलं टाकावं लागतं, तो भाग वेगळा आहे. झोप लागण्याच्या अगोदर साधनजन्य आनंद आहे. पण जेव्हा मनुष्य गाढ झोपेमध्ये जातो तिथला असणारा आनंद साधनजन्य नाही. जर तो साधनजन्य असता तर वारीमध्ये पोत्यावर आपल्याला झोप लागली नसती. तिथे कुठे अपेक्षा आहे गादीची? साधनजन्य आनंद असतो तो विषयाचा. आणि जो आनंद साधनावर अवलंबून नाही त्या आनंदाला ब्रह्मानंद असं म्हणतात. सुषुप्तीचा आनंद ब्रह्मानंदाचा आहे. पण प्रारब्ध जेव्हा भोग देण्याकरता सन्मुख होतं तेव्हा जीवाला त्या आनंदातून बाहेर यावं लागतं. पण बाहेर जरी आला, कंचित कालम प्रबुद्धस्य ब्रह्मानंदस्य वासना, थोडासा का काल होईना, जागा झाल्याबरोबर लगेच व्यक्ती जागा होत नाही. जागा झाला की थोडा काळ त्याचे डोळे लागतात. का? ज्या आनंदाचा त्याने अनुभव घेतला त्या आनंदामध्ये थोडा काळ का होईना त्याची वृत्ती निमग्न असते. आणि काहींची वृत्ती तर ते आंघोळ झाल्यानंतरही जात नाही. पाठात सुद्धा तीच वृत्ती असते. म्हणून पाठात जर एखाद्याला झोप लागली तर असं नाही म्हणायचं तो झोपा घेतोय, ब्रह्मानंदाचा वासनानंदाचा तो अंदाज घेतो आहे. पण वासनानंद आहे ना, ब्रह्मानंद आहे, वासनानंद आहे. आणि तिसरा आनंद आहे विषयाची प्राप्ती झाली, विषयेषु उपलब्धेषु असं म्हटलं आहे. तदिच्छो परमे सती, त्या ब्रह्मानंदाचं प्रतिबिंब होत आहे. म्हणून आनंद 3 प्रकारचा सांगितला. एक ब्रह्मानंद, वासनानंद आणि अंतर्मुख वृत्तीमध्ये प्रतिबिंबित झालेला प्रतिबिंबाचा बिंबानंद त्याला म्हणतात. हे सगळे आनंदाचे प्रकार आहे. पण या सगळ्या आनंदाला आश्रय कोण असेल तर आपलं ब्रह्मस्वरूप आहे. ज्या आनंदाला परिच्छेद नाही, व्यापक आहे, म्हणून त्याला ब्रह्मानंद असं म्हणतात. आणि अशा आनंदाला जे स्फुरत करतात म्हणजेच प्रगट करतात, वास्तविक ते आनंदाने संपन्न आहे. पण ज्या आनंदाला देशकाल वस्तूची मर्यादा नाही, म्हणजे तो आनंद अल्प नाही, अमंद आहे, म्हणजेच व्यापक आहे. आणि बहळ म्हणजे पुष्कळ आहे, की ज्याचा आपल्याला मोजमाप करता येणार नाही, अशा आनंदाला श्री गुरु साधकाच्या ठिकाणी प्रगट करतात. एक ज्ञानोबाची ओवी फार गोड आठवली मला आता. ज्ञानोबा म्हणतात, जो परमात्मा एखाद्याला रागावून मारतो तर तो व्यक्ती परब्रह्म साक्षात्काराला प्राप्त होतो. आणि तोच परमात्मा जर एखाद्याला कृपेने उपदेश करत असेल तर तो ब्रह्मस्वरूपाला प्राप्त नाही का होणार? मग आता ब्रह्मस्वरूपाला प्राप्त झाला की त्याच्या आनंदासाठी कोणती त्याला अपेक्षा नाही. हे सगळं नियम असं आहे बरं. हे जर वर्म जर परमार्थातले विसरले तर मग परमार्थ करणाऱ्या व्यक्तीची सुद्धा बऱ्याच काळाचा परमार्थ हा भ्रमातच जातो. आणि तो सुद्धा प्रापंचिक व्यक्तीप्रमाणे सांसारिक असणाऱ्या विषयामध्ये सुख शोधण्याचा प्रयत्न करतो. आपल्याला वर्म कळावं परमार्थाचं की आनंदाकरता फक्त अंतर्मुख होण्याची गरज आहे. तो आनंद आपल्या ठिकाणी प्राप्तच आहे. श्रीकृष्ण कोपोनी ज्यासी मारी, तो पावे परब्रह्म साक्षात्कारी, मा कृपेने उपदेशु करी, तो कैशा परीन पवेल. हा आहे व्यापक आनंद. या आनंदाची प्राप्ती झाली की मग त्याला कोणती अपेक्षा नाही बरं. त्या विचारसागरामध्ये कोणाकोणाला काय काय आनंद मिळतो या 5व्या तरंगामध्ये एक विचार आला आहे. आणि प्रारंभ केला आहे मानुषानंदापासून. मानुषानंद म्हणजे काय? एका चक्रवर्ती सम्राट राजाला जो आनंद मिळतो, सार्वभौम राजाला, त्याला मानुषानंद म्हणतात. पण तो राजा कसा असावा? युवा, रूपी, च विद्यावान, निरोगो, दृढचित्तवान, सैन्योपेतः सर्व पृथ्वीं वित्तपूर्णां प्रपालयन. पंचदशी कारणे म्हटलं आहे. आणि विचारसागरामध्ये 5व्या तरंगामध्ये जशाच तसे शब्द ठेवले बघा याला. युवा तरुण, रूपी रूपवान, विद्यावान विद्वान, नंतर निरोगो सशक्त मनाचा, दृढचित्तवान, सैन्याने संपन्न,
आणि धनधान्याने समृद्ध असणाऱ्या सगळ्या पृथ्वीचं एकटा परिपालन करणारा अशा राजाला जो आनंद मिळतो, असा राजा सध्याला कुठं नाही बरं. भारतामध्ये असे राजे होऊन गेले. 18 भार वनस्पती, फुली फळे ओळते, भावी त्या पोखरणी, नदी गंगा वाहते, ज्या घरी कुळस्त्रिया, राज्य राणी व संपत्ती, हे सुख सांडोनिया कासया योग सेविते. ज्यांनी योगाचं सेवन केलं आहे हे सुख म्हणजे मानुषानंद. आणि मग ज्याला मोठा आनंद मिळवायचा असतो त्याला अल्प आनंदाचा परित्याग करावाचा लागतो. ज्याला 10वीच्या परीक्षेमध्ये महाराष्ट्राच्या बोर्ड परीक्षेमधून पहिल्या क्रमांकाला यायचं असेल तर त्याला मग मोबाईलचा आनंद सोडावाच लागतो. त्याशिवाय तो प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण होणार नाही. मोठ्या आनंदासाठी अल्पाचा परित्याग करावा लागतो. मानुषानंद एका राजाला मिळतो त्यापेक्षा 100 पटीनं जास्त आनंद हे स्फुरदमंदानंद बहळ. बहळ म्हणजे पुष्कळ किती आहे त्यामध्ये, त्याकरता हा स्पष्टीकरणाचा विचार आहे. मानुषानंदापेक्षा 100 पटीनं जास्त आनंद मनुष्य गंधर्वाला मिळतो. आता क्रमाक्रमाने 100 पट सगळीकडे लावून घ्या. मनुष्य गंधर्वापेक्षा देवगंधर्वाला जास्त, देवगंधर्वापेक्षा पितरांना जास्त, पितरांपेक्षा त्या अजानदेवाला, अजानदेवापेक्षा कर्मदेवाला, कर्मदेवापेक्षा मुख्य देव म्हणजे 33 कोटी, 11 रुद्र, अष्टवसू आणि 12 आदित्य त्याला मुख्य देव म्हणतात. मुख्य देवापेक्षा 100 पटीनं आनंद इंद्राला, इंद्रापेक्षा 100 पटीनं बृहस्पतीला, बृहस्पतीपेक्षा जास्त आनंद प्रजापतीला आणि प्रजापतीपेक्षा जास्त आनंद या ब्रह्मदेवाला आणि ब्रह्मदेवापेक्षा सर्वात जास्त आनंद सुखमस्ती विरक्तस्य मुनेरेकांत जीवनः. ज्याच्या जीवनात वासना नाही आणि जो एकांताचा आनंद भोगतो आहे अशा महापुरुषाला सर्वात जास्त आनंद. आणि म्हणून ते म्हणतात नाही या आनंदाशी जोडा. म्हणजे ब्रह्मदेवाच्या पाठीमागे सुद्धा ब्रह्मदेवाला एवढा आनंद भोगता येत नाही तेवढा आनंद महापुरुषाला भोगता येतो. एवढा आनंद जर महापुरुषाला असेल, आणखीन एक भाव सांगू का, भगवान म्हणतात या महापुरुषाकडे एवढा आनंद आहे की त्याला पाहिलं किंवा तो मला भेटला तर मलाही आनंद प्राप्त होतो. आम्ही तयाचे करू ध्यान, ते आमचे देवतार्चन, ते वाचूनी आन गोमटे न म्हणू, किंवा तया लागी मज रूपा येणे, तयाचे निमज येत असणे, तया लोन किजे जीवे प्राणे ऐसा पडिये. पुढची कोवी बघा, किंबहुना समाधान तो मिळे तै. समाधान केव्हा, आम्ही तयाचे करू ध्यान, तो आमचे देवतार्चन, किंबहुना समाधान तो मिळे तै. जेव्हा तो आम्हाला प्राप्त होतो, अशा 2 ओव्या आहे बरं, 2 ओव्या अशा, ते वाचून आन गोमटे न म्हणू आणि किंबहुना समाधान तो मिळे तै. हा तीच ओवी पूर्वार्ध सारखा आहे, उत्तरार्ध थोडासा वेगळा आहे. म्हणजे देवाला सुद्धा जर आनंद प्रदान करण्याचं सामर्थ्य संतांचं असेल तर म्हणावं लागतं सर्वात जास्त आनंद जेव्हा हा अभंग येईल ना, सुख हेतो एक ठाई बहुपायी संतांच्या, सगळा विस्तार करायचा आजच्या पाठाचा. काय लोक काय अभ्यास आहे महाराजांचा. योवई मातात सुखम नाल्पे सुखम असते, हा ब्रह्मानंद आहे. आणि अशा या आनंदाचं आपल्या शिष्याच्या ठिकाणी जे प्रगटीकरण करतात म्हणून स्फुरदमंदानंद बहळ. आता शिष्याच्या ठिकाणी प्रगटीकरण का करतात, त्याचं कारण शिष्य जर आनंदाला प्राप्त झाला तर त्याचा आनंद त्यांना होतो. देखा बाळकाचे आधनी धाईजे, का शिष्याचे निजालेपणे होईजे, ही सद्गुरूची एकलीने जाणीजे, का प्रसवतीया. म्हणून स्फुरदमंदानंद बहळ व्यापक पुष्कळ आनंदाचा स्पष्टीकरण करणारे, स्फुरत म्हणजे प्रगट करणारे आहे आनंद आपल्याच ठिकाणी, पण अज्ञानामुळे झाकलेला आहे. विचारी सावध होनी भक्त राजा, विचारी सावध होनी भक्त राजा, सुखानंद तुझा तुझची जवळ. वा, सुखानंद तुझा तुझची जवळी. मला वाटतं हे तीर्थावळीमध्ये आलेलं आहे. ज्ञानोबराय नामदेवरायांना असं म्हणतात, शोक करू नका, तुम्ही भक्तराज आहात आणि विचार करा की तुमचा सुखाचा आनंद सागर तुमच्या जवळच आहे. नामदेव महाराज म्हणले नाही, मला प्रभूचं दर्शनच करवावं. गोड संवाद आलाय बघा. मच्चेताहा मदगत प्राणाहा, हा जर श्लोक घेतला प्रवचनाला तर सगळ्या तीर्थावळी सांगता येतात.
5-6 दिवस चिंतन जर असेल कुठं आपलं तर मस्तपैकी श्लोक निवडायचा, म्हणजे लोकांनाही वाटतं गीतेचा अभ्यास आहे. मच्चित्ताः मद्गत प्राणाः बोधयंत परस्परम कथयंत शमं नित्यम तुष्यन्ति च रमन्ति च. आणि हे सगळे संवाद सांगता येतात. आता तुम्हाला फक्त जाता जाता निर्देश करून जातो. जर हा श्लोक आपण घेतला, 7 दिवस प्रवचन असेल तर तीर्थावळी पहिल्यांदा सांगायची. त्यानंतर भागवतामध्ये वसुदेवजी आणि नारदजी यांचा संवाद सांगायचा. त्यानंतर यदू आणि अवधूत यांचा संवाद सांगायचा. त्यानंतर भक्तराज अर्जुन भगवान परमात्मा यांचा संवाद सांगायचा आणि भगवान परमात्मा आणि उद्धव यांचा संवाद सांगायचा. जर आपल्याला एवढंही भांडवल कमी पडलं तर श्रुत आणि शौनकांचा संवाद सांगायचा. भरपूर आहे. मच्चित्ताः मद्गत प्राणाः. आता मी यादी एवढी सांगितली तर 8 दिवस निघून जातील. जय जय देव निष्कळ स्फुरद मंदानंद बहळ नित्य निरस्ता अखिल मळ मूळभूत. ज्यांच्या स्वरूपाच्या ठिकाणी अखिल मळ म्हणजे सगळ्या प्रकारचे दोष ज्याने कायम नित्य निरस्त केले आहे, नष्ट केले आहे. कोणते कोणते दोष असतात? सहज फक्त निर्देश करून पुढे जाऊया. एक आहे कर्माचा दोष. त्यानंतर आहे अविद्येचा मल किंवा दोष, आणि यांच्या ठिकाणी कोणताच लागत नाही. कर्मदोष का लागत नाही? तो का म्हणे आम्ही झालो अग्निरूप लागू नेदो पाप पुण्य अंगा ज्ञानाग्नी सर्व कर्माणी भस्मसात कुरुते तथा. अशा महापुरुषांनी लोकसंग्रहाकरता काही कर्म जरी केलं तया लोकसंग्रहालागी वर्तता कर्मसंगी तो कर्मबंध अंगी वाजेल ना. म्हणून कर्माचा जो मल आहे तो कायमचाच त्याने निरस्त केला आहे, म्हणजे नष्ट केला आहे. कर्माचा दोष लागत नाही. आणि पुढे अविद्येचा सुद्धा दोष लागत नाही. आत्मदर्शनी आढळ असे अविद्येचा जो मळ तो शास्त्रनाशीर निर्मळ मी प्रकाशे स्वयं प्रकाशरूप असणारे महात्मे आहेत. म्हणजे ते चालते ज्ञानाचे बिंब. ज्ञानस्वरूप ते आहे की नाही. त्यांनी जन्माला यावं, ज्ञानाची काही साधना करावी आणि मग ज्ञान मिळावं असं नाही. बाळपणीच सर्वज्ञता वरित येते. कोणाचं आहे? युंजान योगी पुरुषाचं चिंतन आहे किंवा योग भ्रष्टाचं आहे. मग योग भ्रष्टाला जर बाळपणातच सर्वज्ञता मिळते तर हे तर युक्त योगी आहे. युक्त योग्यांना कायम नित्यमुक्त आहे आणि नित्यमुक्त असल्यामुळे ज्ञानस्वरूप आहे. पण त्यांना अविद्येचा मळ कधीच लागत नाही. म्हणून 2 प्रकारे, कर्माचाही लागत नाही, पाप पुण्याचाही नाही, आणि अविद्येचा अज्ञानाचा मळ लागत नाही. नित्य निरस्ता अखिल मळ मूळभूत. किंवा आणखीन एक चिंतन करता येईल. मूलभूत आहे म्हणजे सगळ्या जगाचं मूळ कारण ते आहे. ब्रह्मस्वरूप आहे की नाही. ऊर्ध्व मूलम असं म्हटलं आहे ना 15व्या अध्यायामध्ये. आता सध्याला मंदिरामध्ये 15व्या अध्यायाचं चिंतन सुरू आहे. तर संसार वृक्षाचं मूळ कोण आहे? नाही अज्ञाना वाचून मूळ. आणि ते कल्पित असणारं अज्ञान थांबण्यासाठी, राहण्यासाठी अधिष्ठान ब्रह्मचैतन्य आहे. म्हणून खरं मूळ कोण आहे? परब्रह्म, ते आपण आहात. आणखीन एक भाव असा आहे, महापुरुषाकडून पाप पुण्य होतं का? होतं. प्रारब्ध बलाने होऊ शकतं बरं का. होतं म्हणजे ते करतात असं नाही. तया करणे आतो घडो त्रैलोक्या घातो परी तेने केला हे मातू बोलू नये. अशा महापुरुषाकडून जर पाप झालं तर त्याची संगती काय, आणि पुण्य झालं तर त्याची संगती काय? पापामुळे नरक आहे आणि पुण्यामुळे स्वर्ग आहे, आणि महात्म्याला अपेक्षा नाही. तर भाव असा आहे, महात्म्याच्या हातून जर पाप पुण्य घडलं तर जे महात्म्याची निंदा करतात त्यांच्याकडे महात्म्याचं पाप जातं, आणि जे महात्म्याची सेवा करतात त्यांच्याकडे महात्म्याचं पुण्य जातं. महात्मा मोकळाच राहतो. उदासीनाचा देह ब्रह्मरूप नाही पाप पुण्य लागत. पुण्य आणि पाप दोन्ही लागत नाही. अभक्ताकडे महात्म्याचं पाप आपोआप जातं. येते निंदा कापाशी अशेष पापे. आणि साधक शिष्य सेवा करतात त्यांना पुण्य लागतं. महात्म्याची संपत्ती नातेवाईकांना, आणि महात्मा मोकळाच. नित्य निरस्ता अखिल मूळभूत. मी माझ्या मनानं सांगत नाही, जीवन मुक्ती विवेक नावाच्या ग्रंथातही आलेलं आहे की पाप अभक्ताकडे जातं, पुण्य त्यांना लागतं, आणि संपत्ती महात्म्याची नातेवाईकांकडे जाते. तयासी घडली सकळ ही पापे. वा वा, बाळकिडीतलं प्रमाण. भक्ताची या कोपे निंदा द्वेषे. वा, त्यांना सगळं पाप आणि ते पुण्य द्वेष केल्यामुळे ते अभक्ताला लागतं.
संतनिंदा कधीच करू नये. मोकळेच आहे. नित्य निरस्ता खिलमळ मूळभूत. आणखीन काही विचार आहे तो उद्या पाहू. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु जोग महाराज की जय. ज्ञान